थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील वाशीमध्ये सर्व मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत। काल राज्य सरकारकडून मध्यरात्री जे आहे ते सर्व मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि विजयी गुलाल जो आहे तो वाशीमध्ये उधळला जाणार आहे। एक मनोज जरांगे पाटील जे आहे ते वाशीमध्ये आहेत, परंतु आपण पाहतोय की आझाद मैदानामध्ये देखील मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्यासारखंच हुबेहूब दिसणारे जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक मराठा बांधवांसोबत स्वतः या ठिकाणी आहेत। ज्या पद्धतीने गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचं जालना येथील आंतरवाली सराटी या ठिकाणाहून आंदोलन सुरू झालं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखेच हुबेहूब दिसणारे हे तरुण या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, काय नाव तुमचं आणि काय सांगाल, हुबेहूब जे आहे ते मनोज जरांगे पाटलांसारखे दिसताय तुम्ही? हुबेहूब तर दिसतोच मी, पण तशी 4 महिन्यांपासून मी जनजागृती पण करतो। घराघरात जाऊन मी आरक्षणाची माहिती पण दिली आणि आरक्षणासाठीच काम करतो। त्यांच्यासारखा दिसतोय म्हणून मी काय माझी क्रेज वाढवत नाही, तर मी पण त्यांचा मान सन्मान करून आणि त्यांनी जे प्रश्न उभे केलेत ते पण मी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवले आणि जनजागृतीचं काम केलेलं आहे। पण मनोज जरांगे पाटील दिसले की सर्वजण फोटोसाठी गर्दी करतात, हे करतात, तर तुमच्या मागे कोणी असे जे मराठा बांधव आहेत त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा प्रकार? भरपूर मिळतो। त्यांच्या माझ्याबरोबर फोटो काढताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो बघून मला पण खूप आनंद होतो, कारण सामान्य माणूस तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत फोटो काढायला जाऊ शकत नाही, तर ते माझ्याकडं येऊन फोटो काढतात, त्यांचं तिथं एक समाधान होतं, त्याच्यात माझं पण खूप मोठं समाधान आहे। आता मागण्या सर्व मान्य झालेल्या आहेत। थोड्याच वेळामध्ये वाशीमध्ये जल्लोष सुरू होणार आहे। आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील देखील उपस्थित राहणार आहेत। याकडे कसं पाहताय? गेल्या 5 ते 6 महिन्यांचा लढा अखेर यशस्वी झाला आहे। नाही, हे तर आता सांगण्यासारखं पण नाही, इतका आनंद आहे आमच्या मनामध्ये। आणि आजचा दिवस हा जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत आजचा दिवस आम्ही दरवर्षी साजरा करणार। मराठी आज ह्या वनवासातून बाहेर निघालेत, हा दरवर्षी आम्ही सण साजराच करणार। आता याची तारीख म्हणजे आमचा आता हा सणच झाला मराठ्यांचा। नक्कीच आपण म्हणतोय की मराठ्यांच्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। आजची तारीख जो आहे ते सुवर्ण क्षण आहे, दरवर्षी आम्ही हा क्षण साजरा करणार अशी प्रतिक्रिया जी आहे त्या बांधवांकडून देताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन अजय मोहितेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।